तर सध्याची दृश्य आपण कोल्हापूरमधली बघतोय। कोल्हापूरमध्ये दूध उत्पादकांचा मोर्चा निघालेला होता। कर्जरोखा विरोधामध्ये हा मोर्चा निघालेला होता आणि याच मोर्चामध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाल्याचं दिसतंय। पोलिसांकडून या मोर्चेकऱ्यांना आंदोलनकर्त्यांना अडवलं जातंय आणि या दरम्यान या दोघांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, कर्जरोखे विरोधामध्ये हा मोर्चा निघालेला होता, मात्र काहीसा गोंधळ झाल्याचं दिसतंय, काय घडतंय? दूध संघाच्या समोर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे। आपण पाहतो की दूध उत्पादक शेतकरी असेल किंवा दूध संस्था प्रतिनिधी आपल्या म्हशी घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि गेट बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वजण आक्रमक झालेत। आमच्या म्हशी आम्ही आतमध्ये घेऊन जाणार अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत त्या ठिकाणी गेटवर आपण पाहतो की पोलिसांची हुज्जत घालताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये किंवा एकूणच दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्यामध्ये धक्काबुक्की मोठ्या प्रमाणात झालेली आहे। एकूणच आपण पाहतोय की शौमिका महाडिक ज्या गोकुळच्या संचालिका आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतो की गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे, असं असताना देखील आपण पाहतो की शौमिका महाडिक या दूध संस्था प्रतिनिधी असतील किंवा दूध उत्पादक यांच्या बाजूने उतरलेले आहेत आणि त्या मोर्चाच्या निमित्तानं आपण पाहतो त्या नेतृत्व करतात। पण एकूणच आपण पाहतो की गेटला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी आहेत ते धक्का देताना दिसतात। पोलीस मात्र त्यांना अडवताना दिसतात। कोणत्याही परिस्थितीत गेट काढात अशा प्रकारची भूमिका घेत या ठिकाणी गोकुळवर आपण बघतोय मोठा राडा पाहायला मिळतोय। एकूणच आपण पाहतो की पुढच्याच वर्षी या मध्ये आपण पाहतो की गोकुळची दूध संस्थाची जी निवडणूक आहे पंचवार्षिक ती होणार आहे। ती पार्श्वभूमी आपल्याला म्हणतात आणि त्याचबरोबर आपण पाहतो की गोकुळ दूध संस्थेनं संघानं जे डिबेंचरची रक्कम 40% अधिक कट केलेली आहे ती आम्हाला परत द्या, कारण यापूर्वी 15% ते 10% इतकीच रक्कम कट केली जायची, पण आता मात्र ही रक्कम 40% दरम्यान गेलेली आहे। त्यामुळं आम्ही दूध उत्पादकांना पैसे देऊ शकत नाही असं दूध संस्था प्रतिनिधींचं म्हणणं आहे। गेल्या 15 दिवसापासून आपण पाहतो या संदर्भात मोठा वाद सुरू झालेला आहे आणि काही केले आम्ही पैसे घेतल्याच्या गप्प बसणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे। आणि आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर हा मोर्चा आलेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे राडा पाहायला मिळालाय। पोलिसांना मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। गाई म्हशी बाजूला करा अशा प्रकारची पोलिसांची भूमिका होती, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी त्या गाई म्हशी त्या हटवणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आता दृश्यांमध्ये बघू शकतो गेट आहे ते खोलण्याचा प्रयत्न झालेला आहे। गेट या ठिकाणी खोललेले आहेत आणि दूध संस्था प्रतिनिधी असतील तर दूध उत्पादक त्या आतमध्ये घुसलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की पोलिसांनी गेट बंद केलेलं होतं, पण आता मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी दूध संस्था प्रतिनिधी असतील किंवा हे सर्वजण आतमध्ये घुसलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की गोकुळचे एमडी आतमध्ये आहेत, त्यांना ते निवेदन दिले जाणार आहे, पण आता मात्र गोकुळ संस्था कार्यालयामध्ये हे सर्व जण घुसल्यामुळं नेमकं काय घडेल हे सध्या सांगता येत नाही। पण एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी तणावपूर्ण जे वातावरण आहे ते पाहायला मिळतंय। डिबेंचरची रक्कम परत मिळावी यासाठी हे सर्व आक्रमक झाले ते पाहायला मिळतात आणि शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। प्रताप, स्वतः संचालिका या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होता, त्यांनी पाठिंबा दिलेला होता। आता सगळे हे मोर्चेकरी आतमध्ये शिरलेले आहेत, कार्यालयामध्ये शिरलेले आहेत, नेमकी त्यांची मागणी काय, निवेदन कोणाला दिले जाणार आहे? सध्या आपण पाहतो की एक जो दूध उत्पादक शेतकरी आपले म्हैस घेऊन या ठिकाणी आतमध्ये आलेला आहे। त्यांची मागणी अशी आहे की जे गोकुळनं दूध फरक जाहीर केला त्याच्यामधून डिबेंचरची रक्कम कर्ज रोखा जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय की कट केलेला आहे। तो कट करत असताना याच्यामध्ये 10% ते 15% अपेक्षित होतं, असं असताना ही रक्कम 40%वर नेलेली आहे। त्यामुळेच आपण पाहतो की सर्वजण संतप्त झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। तर सध्याची दृश्य आपण पाहतोय, दूध उत्पादक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपल्या जनावरांना घेऊन हे सगळेजण गोकुळ दूधच्या कार्यालयामध्ये शिरलेले आहेत। हा मोर्चा काढण्यात आलेला होता, कर्जरोख्यांसंदर्भात हा मोर्चा होता। कर्जरोखे जे अधिक दर आकारले गेलेले आहेत त्यांना विरोध करण्यासाठी सगळ्यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। गोकुळ दूध संघाचे संचालिका शौमिका महाडिक यांनी या सगळ्याला पाठिंबा दिलेला होता। आता हे मोर्चेकरी आतमध्ये शिरलेले आहेत। गोकुळ दूध कार्यालयामध्ये हा मोर्चा गेलेला आहे, जनावरं घेऊन हे आतमध्ये शिरलेले आहेत। पोलिसांकडून या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र आता तरीही हा सगळा विरोध झुगारून सगळे मोर्चेकरी आत शिरलेले आहेत। प्रताप, आता जनावरांना एक एक करून पोलीस बाहेर आणताना देखील दिसत आहेत।
नक्कीच आपण पाहतो की पोलिसांनी या ठिकाणी ताकदीचा वापर करत बळाचा वापर करत या सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की गाई म्हशी घेऊन या ठिकाणी गोकुळच्या आवारामध्ये हे सर्वजण आलेले आहेत आणि त्यांची भूमिका हीच आहे की काही केल्या डिबेंचरची रक्कम आम्ही परत दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की या ठिकाणी आता गोकुळचं मुख्य कार्यालय जे आहे ते ताराबाई पार्क मधलं त्याच्या समोर मुख्य गेट आहे ते कार्यालयात जाणार ते बंद आहे, पण गेटच्या आतमध्ये हे सर्वजण आलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतो की गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आता सर्वांना निवेदन करताना दिसत आहेत. एकूणच आपण पाहतो की एमडींना हे निवेदन देणार आहेत. आम्हाला समाधानकारक तोडगा काढायचा आहे, त्यासाठी आपण इथं आलोय, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेताना दिसत आहे. एमडींना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी हे सगळेजण आलेले आहेत. प्रताप, आतमध्ये कार्यालयामध्ये एमडी उपस्थित आहेत का? कशा प्रकारची पुढची आता प्रक्रिया असेल, कारण की मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी आता याच कार्यालयाच्या द्वारावर उभे आहेत. नक्कीच एमडी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता एमडींनाच निवेदन दिलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये भूमिका मांडणार आहेत की डिबेंचरची रक्कम जी आमच्यावर अन्याय आहे ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाहोत. आम्हाला ती रक्कम परत पाहिजे, कारण त्याच्यावरच आमच्या दूध संस्था चालतात आणि त्यातलाच फरकाचा रक्कम आहे तो दूध उत्पादकांना आम्ही देतोय, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. प्रताप, शौमिका महाडिक यांनी या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा दिलेला होता, त्यांचं या सगळ्याबद्दल काय मत आहे, त्यांची काय भूमिका होती? त्यांची भूमिका अशी आहे की दूध उत्पादक जे संस्था प्रतिनिधी आहेत त्यांनी भूमिका मांडली होती की तुम्ही या नेतृत्वाचं या आंदोलनाचं नेतृत्व करा, त्याप्रमाणे मी आलो, अशा प्रकारची भूमिका त्यांची होती. पण अशा प्रकारे आक्रमक आंदोलन होईल त्याची कल्पना कदाचित त्यांना नसेल. पण एकूणच आपण पाहतो की महायुतीमध्ये या ठिकाणी गोकुळमध्ये महायुतीचं सत्ता आहे, कारण आपण पाहतो की जो अध्यक्ष आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय की महायुतीचा आहे, कारण नावेद मुश्रीफ जे मंत्री मुश्रीफ आहेत त्यांचे चिरंजीव आहेत. आणि असं असताना शौमिका महाडिक देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरल्या त्या महायुतीच्या संचालिका. प्रताप, सध्या शौमिका महाडिक आवाहन करतात त्या मोर्चेकऱ्यांना, आपण नेमकं ऐकूयात की त्यांचं काय म्हणणं आहे. आणि पोलीस प्रशासनाला सूचना आहे की त्यांनी गेट उघडून आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जरा आत घ्या, सर्वजण शांततेचं सहकार्य करा. हॅलो हॅलो, थोडा वहिनी साहेब आत चालल्या, जरा सर्वांनी 5 मिनिटं शांततेचं सहकार्य करायचं. हो, गेट उघडा. पोलीस प्रशासनाला सूचना आहे की गेट उघडून बाहेर जे कार्यकर्ते थांबले त्या सर्वांना आत घ्या. हॅलो, ऐकायला येतं का सर्वांना? सर्वांनी 2 मिनिटं शांत बसा. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला वहिनी साहेबांच्या वतीने विनंती. तर सध्याची दृश्य आपण पाहत होतो, या सगळ्याच मोर्चेकऱ्यांना आवाहन केले जाते, शांतता बाळगावी असं आवाहन केले जाते. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक त्या ठिकाणी आहेत. प्रताप, तुम्ही सध्या त्याच ठिकाणी जिथे सगळे मोर्चेकरी एकवटलेले आहेत, गोकुळ दूध कार्यालयाबाहेर हे सगळे आलेले आहेत, काय सध्या आता सांगितलं जात आहे? शौमिका महाडिक या आतमध्ये जाणार आहेत, त्यानंतर काय पुढची सगळी भूमिका असणार आहे, काय मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे? ज्याप्रमाणे मोर्चा सुरुवात होण्याआधी ठरलं होतं की 5-6 जण जातील, त्यानंतर एमडींना निवेदन देतील आणि आपल्या मागण्या सुपूर्द करतील. दुसरीकडे आपण पाहतो की दूध उत्पादक असतील किंवा दूध संस्था प्रतिनिधी हे पूर्णपणे आक्रमक आहेत. आपण पाहतो की निवडणुकीची किनाऱ्याला आहे असं आपल्याला थेट म्हणता येईल, कारण आपण पाहतो की पंचवार्षिक निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि डिबेंचरची रक्कम पूर्वीपेक्षा 30% अधिक, म्हणजे आधी पूर्वी 10 ते 15% कट केली जायची, पण आता आपण पाहतो की 40% अधिक ही रक्कम कट केलेली आहे. तर आपण पाहतोय की शौमिका महाडिक सध्या बोलतात, काय म्हणतात जाऊया आपण. घेतले जनावरांना विरोध करणाऱ्या पोलिसांनी मगाशी जनावरांना लाथा घातल्या. हे पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करण्यात आले. मगाशी जनावरांना लाथा घातल्या तुम्ही.
10 मिनिटात नाही उघडलं तर गेट तोडण्यात येईल. चला खाली चला खाली खाली निवडणूक जी आहे कशा प्रकारे होणार हे दिसून येत आहे. या ठिकाणी सर्वजण जे आहेत ते आल्याचं पाहायला मिळतं, पण एकूणच आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक जो आहे तो या ठिकाणी संस्था प्रतिनिधी झालेला आहे, दूध उत्पादक शेतकरी झालेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की शेतकरी झालेला आहे. त्यामुळेच आपण पाहतो की प्रताप, सध्याची दृश्य आपण पाहतोय. शौमिका महाडिक यांनी या आंदोलकांना आवाहन केलेले आहे. दुसऱ्या बाजूला दृश्य पाहतो माहिती नाही ते खूप संवेदनशील भावनेनी आणि खूप भावनापूर्ण जनावरांना घेऊन आलेले आहेत. तर त्यांना आता समजून सांगितलेलं आहे की कायद्यानुसार त्यांना आतमध्ये घेता येणार नाही. त्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांनी जनावरांना बाजूला केलेलं आहे. अध्यक्ष परदेश दौऱ्यावरती आहेत असं कळतंय. त्यांचा उरलेला परदेश दौरा ते पूर्ण करायला गेलेले आहेत असं समजलं आम्हाला वृत्तपत्रात. बाकीचे सगळे संचालक इथे उपस्थित आहेत म्हणतायत. तर आता सगळे दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी पण आहेत. तर सगळ्या संचालकांनी पुढे येऊन सांगावं जे कोणी याच्या समर्थनात. यापूर्वी एमडीने जे सांगितलं खुलासा केला की डिबेंचरच्या बाबत आहे तर ताळेबंद झालेलं आहे आणि परत देणं शक्य नाही. काय वाटतं? रक्कम कपात केली जात होती असं एमडीचं म्हणणं आहे. बरोबर आहे. गेले 30 वर्ष डिबेंचरची रक्कम कपात केली जात होती, पण हे फक्त अर्ध सत्य त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगणं गरजेचं होतं की ही रक्कम फक्त 10% कट केली जात होती, जेव्हा की मधले 3 वर्ष तर अजिबात महाडिक साहेबांच्या काळामध्ये सत्तेच्या काळामध्ये 3 वर्ष 1 रुपया सुद्धा डिबेंचर कट केलं नव्हतं. त्या पद्धतीनं जर आज संस्थेला एवढा फायदा झालेला आहे, एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत, तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची गरज नव्हती. निवडणुका समोर आहेत असं असताना अशा प्रकारची भूमिका का घेतली असं वाटतं तुम्हाला? आता हे प्रशासन जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकेल. आम्हाला तीच अपेक्षा आहे की हे असं का केलं, हा जो यांचा प्रश्न आहे तो प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं. महायुतीचे चेअरमन आहेत, करता आपण महायुतीचे अध्यक्ष व्हावा यासाठी आपण प्रयत्न होता, त्याप्रमाणे अध्यक्ष झालेला आहे, तरी सुद्धा तुम्ही रस्त्यावर उतरलात. काय भूमिका त्याची? हे अध्यक्षांनी जास्त उत्तर देणं मला वाटतंय सरस ठरेल, कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहेत, त्यांना त्याचं गांभीर्य आहे का नाही हे स्वतः अध्यक्ष जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. सगळं काही अलबेल असं वाटतं तुम्हाला? कशाबद्दल? सगळं काही अलबेल व्यवहार वाटतं तुम्हाला? ज्या अर्थी या गेल्या 4 वर्षामध्ये शासनाचा जो लेखापरीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो. जाजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे. आता शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम 40% म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे. असं असताना सगळं अलबेल आहे हे म्हणणं चुकीचं होईल. आक्रमक आहे अक्षरशः गोकुळ कार्यालयाचं गेट तोडून द्या. सगळ्यात महत्वाचं आहे की गेट तोडून कोणी आत आलेलं नाहीये. शेतकरी आहे, संवेदनशील आहे, त्याच्या भावना समजून घ्या. दिवाळी तोंडावरती आहे, त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल. त्यांचा उद्देश फक्त त्याच्या 2च मागण्या आहेत, बाकी काही नाही. आणि इथं मला तुम्हाला सांगायचं आहे, इथे शेतकरी दूध उत्पादक आहे, संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत. मोर्चाला गालबोट लागलेला आहे, पोलिसांना धक्काबुक्की मोठ्या प्रमाणात नाही, प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले धक्काबुक्की केलेली नाहीये. जनावरं इथे आली होती, जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल, पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे जनावरं बाजूला ठेवा, जनावरांना काही होता कामा नये. उपस्थित आहेत आणि काय नेमकी काय माहिती, आता मी जाऊन बघते कोण कोण आले, त्यांना बाहेर घेऊन येते मी. शेतकऱ्यांच्या बाबत ते संवेदनशील वाटतात का? आता हे
शेतकऱ्यांनी सांगावं. गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त एमडी टेक्निकल गोष्टी सांगतायत. त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की 4 प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं. त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आलेत आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन. हा निर्णय मागे नाही घेतला तर पुढे काय असणार? दिशा काय करणार? दिशा काय असणार? हा निर्णय त्यांनी मागे नाही घेतला तर. पण आज तर मी वर्तमानपत्रातनं वाचलं की ते विचार करतात की वसुबारसच्या दिवशी काहीतरी वसुबारसच्या दिवशी ते काहीतरी शेतकऱ्यांना गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहेत. तर मला अपेक्षा आहे देव त्यांना सद्बुद्धी देव आणि डिबेंचरची रक्कम नाही तर बिल फरक जादाचा देता यावं. संचालना निर्णय झाल्यानंतर काय भूमिका असेल? म्हणजे आज जर इतकं सगळं होऊन देखील जर प्रशासन काम असणार असेल अशी जर त्यांची भूमिका असेल तर मग काय? या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं. त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत. त्यामुळे त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करेन. अगदी शेवटचा प्रश्न, कशा प्रकारचा आरोप तुमच्यावर होऊ शकतो? मी आणलं मी हे बघा, पहिली गोष्ट तर हा मोर्चा मी स्वतः काढलेला नाहीये. दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये. लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली. त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला. मी त्यांच्या सोबत आहे. मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही. हे बघा, शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून. आणि जर आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा पहिले पाऊल आहे असं म्हणावं लागेल का शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेण्याचा? हे बघा, ही गोष्ट अशी होईल आणि निवडणुकीच्याच तोंडावरती होईल असं कोणी प्रिडिक्ट केलं नव्हतं किंवा हे कुणाला माहिती नव्हतं. तर ही गोष्ट योगायोगानं अशी झालेली आहे. लोक संतप्त आहेत. तर मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा. निवडणुकांचा हा उद्देश नाहीये. हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं तर त्यांच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना धडपड आहे. त्यांचे 4 पैसे, त्यांच्या कष्टाचे 4 पैसे त्यांना जादा मिळावेत. कारण त्यांचंच दूध शेवटी तुम्ही घेऊन विकता आणि नफा कमवता. त्या नफ्यातनं 4 पैसे जादा मिळावे इतकीच भावना आहे. तर डिबेंचर कपातीवरून हे सगळेच दूध उत्पादक आक्रमक झालेले आहेत. यंदा डिबेंचर कपातीमध्ये जवळपास 40% कपात केली जाते आणि यावरूनच हे उत्पादक आक्रमक झालेले आहेत. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि या मोर्चाला शौमिका महाडिक यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. आता एमडींना निवेदन दिले जाणार आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर हा निर्णय बदलावा आणि या दूध उत्पादकांची दिवाळी ही गोड करावी अशी मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे. या मोर्चा दरम्यान राडा देखील झालेला होता. पोलीस आणि हे मोर्चेकरी आमने सामने आलेले होते. धक्काबुक्की देखील झालेली होती आणि त्यानंतर गेट उघडून हे सगळे मोर्चेकरी आपल्या जनावरांसह गोकुळ दूध कार्यालयामध्ये शिरलेले आहेत.